स्ट्रेस, टेन्शन, सगळ्यांचा अत्यंत आवडता आणि लाडका विषय म्हणजे स्ट्रेस. सतत कसं स्ट्रेस आणि सतत कसं टेन्शन असतं ना आपल्याला सगळ्या गोष्टींचं. परीक्षेचं टेन्शन, मग अभ्यासाचं टेन्शन, कामावर गेलं तर कामाचं टेन्शन, डेडलाईनचं टेन्शन, बॉस कसा रिॲक्ट करेल ह्याचं टेन्शन, आणि मागच्या व्हिडिओप्रमाणे लोक काय म्हणतील त्याचं टेन्शन. नमस्कार, मी वरदा. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी एक सायकोलॉजिस्ट आहे आणि मी दर मंगळवारी सायकोलॉजीशी रिलेटेड वेगवेगळ्या विषयावरती व्हिडिओज घेऊन येत असते. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि आपण सुरू करूया आजच्या विषयाला. लेट्स गो. स्ट्रेस कसला कसला येतो हे तर आपल्याला माहितीच आहे, पण स्ट्रेस म्हणजे काय, तणाव म्हणजे काय, इथं नक्की काय चालू असतं. सो इमॅजिन तुम्ही एका इंटरव्ह्यूला चाललेला आहात किंवा तुमची एक महत्त्वाची मीटिंग आहे. तुम्ही गाडी ट्रॅफिकमध्ये अडकली आहे तुमची, किंवा तुम्हाला गाडीच मिळत नाही आहे, किंवा तुमची गाडी पंक्चर झाली आहे, पेट्रोलच संपलं आहे, एक्सेट्रा. काय होईल? तुमचा हार्टबीट्स वाढेल, तुमचा घसा कोरडा पडेल, तुम्ही ओव्हरथिंकिंग करायला लागता. सो हा आहे तुमचा स्ट्रेस रिस्पॉन्स, म्हणजे तणाव आल्यावरची तुमची रिॲक्ट करण्याची एक नैसर्गिक प्रतिक्रिया. आपल्या मेंदूत एक अलार्म सिस्टीम असते, अमिगडाला नावाची. मेंदूला एखादा डेंजर वाटणाऱ्या गोष्टीला तो ओळखतो आणि स्ट्रेस सोडतो. म्हणजे कॉर्टिझॉल आणि ॲड्रेनालिन हे वाढतं. आपण म्हणतो ना, ॲड्रेनालिन रश आलेला आहे किंवा माझा कॉर्टिझॉलच वाढलेला आहे, ते हे. आता स्ट्रेस आपला सगळ्यांनाच येतो, पण तुम्हाला माहिती आहे का, स्ट्रेस हे 2 प्रकारचे असतात. स्ट्रेस म्हणजे चांगला तणाव आणि डिस्ट्रेस म्हणजे वाईट तणाव. स्ट्रेस म्हणजे चांगल्या तणावामध्ये पुढे जायला मदत करतो. तुमची उद्या परीक्षा आहे, तुम्हाला परीक्षेचं टेन्शन आलेलं आहे, मग तुम्ही काय करता? जास्त अभ्यास करता, खूप अभ्यास करता, म्हणजे तुमचा पेपर छान जाईल आणि तुम्ही छान मार्काने पास व्हाल. किंवा तुमचा उद्या इंटरव्ह्यू आहे आणि तुम्ही आदल्या दिवशी खूप छान प्रिपेअर कराल, म्हणजे तुम्हाला जॉब मिळण्याची शक्यता आहे. सो हा झाला चांगला तणाव, स्ट्रेस. दुसरा आहे डिस्ट्रेस, जो सततच्या टेन्शनला, सततच्या स्ट्रेसला मनाला आणि शरीराला त्रास देतो. झोप कमी होते, खूप विचार होतात, आपलं खाणंपिणं कमी होतं, चिडचिड होते, या सगळ्यावर परिणाम होतो. थोडासा स्ट्रेस ठीक आहे, पण जास्त स्ट्रेस झाला तर मनासाठी आणि शरीरासाठी अत्यंत वाईट आहे. स्ट्रेसमुळे परिणाम काय होतो? मानसिक आणि शारीरिक तणावामध्ये डोकं दुखतं, झोप येत नाही, पचनक्रिया होत नाही, खाता येत नाही, काहीच होत नाही. आणि ह्या सगळ्या स्ट्रेस हॉर्मोन्समुळे तुमचं BP वाढतं, शुगर वाढतं. मानसिक परिणाम काय काय होतो? सतत विचार चालू होतात, खूप नकारात्मक विचार येतात, खूप चिडचिड होते, मग तुम्हाला डिप्रेशन येतो, तुम्हाला कोणाशीच बोलावं असं वाटत नाही, तुम्हाला बाहेर पडावं असं वाटत नाही, काम करावं असं वाटत नाही, तुम्हाला अँझायटी येते. अँझायटी आणि स्ट्रेस, डिप्रेशन हे सगळं स्ट्रेस हॉर्मोन्समुळे खूप वाढतं. थांबा, पुढे जाण्याआधी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मी एक सायकोलॉजिस्ट आहे आणि मी ऑफलाईन, ऑनलाईन प्रोफेशनल कन्सल्टेशन, सायकोलॉजिकल कन्सल्टेशन, काउन्सिलिंग करणं, करिअर गायडन्स करणं, हे सगळं प्रोव्हाइड करते. आणि तुम्हाला जर हे हवं असेल तर खाली दिलेला गुगल फॉर्म नक्की फिल करा, आम्ही नक्की रीच आउट करू. किंवा माझा मेल ID ही खाली दिलेला आहे, तुम्ही मेलही करू शकता. लेट्स गेट बॅक टू द व्हिडिओ. हाऊ टू ट्रीट स्ट्रेस, तणाव कसा कमी करायचा. पहिलं म्हणजे 4-7-8 ब्रीथिंग एक्सरसाइज. म्हणजे तुम्हाला 4 काउंटपर्यंत श्वास घ्यायचा आहे, 7 काउंटपर्यंत होल्ड करायचा आहे आणि 8 काउंटपर्यंत तुम्हाला तो श्वास सोडायचा आहे. एक्सरसाइज, व्यायाम ही एक जादू आहे, ह्याच्यामध्ये एक जादू आहे. म्हणजे तुम्ही योगा करा, तुम्ही झुंबा करा, तुम्ही नाचा, तुम्ही सायकलिंग करायला जा, चाला, उड्या मारा, काहीही करा. फील गुड हॉर्मोन जो असतो आपल्या डोक्यात, त्याला म्हणतात एंडॉर्फिन्स एकदा रिलीज झाले की तुमचा स्ट्रेस आपोआप कमी होतो. आता स्ट्रेस आल्यावर म्हणजे स्ट्रेस रिस्पॉन्स जेव्हा तुम्हाला येतो, तर मग त्याच्यासाठी काय वर्क करताय हे तुम्हाला शोधावं लागतं. काही जणांना डान्स केला की त्यांचा स्ट्रेस कमी होतो,
काही जणांना कोणाशी तरी बोलल्यावर स्ट्रेस कमी होतो, नेचरमध्ये वॉक केल्यावर स्ट्रेस कमी होतो, किंवा एखादी छान फील गुड मूवी, ड्रामा मूवी जी असते किंवा फनी मूवी असते ते बघून त्यांना छान वाटतं, त्यांचा फील गुड हॉर्मोन्स रिलीज होतात, बाहेर येतात, त्यांचं टेन्शन कमी होतं. जसं की आता माझ्यासाठी एखादं कपाट आवरणं किंवा एखादी वस्तू व्यवस्थित ऑर्गनाईज करणं हे माझ्यासाठी वर्क होतं. तसंच तुम्हाला तुमच्या कुठल्या रोजच्या गोष्टी आहेत, तुम्ही नाचत असाल, चालत असाल, जॉगिंग करत असाल किंवा नुसतं पळत असाल, सायकलिंग करत असाल, स्विमिंग करत असाल, त्याच्यात तुम्हाला काय वर्क होतं आहे, तुमचा स्ट्रेस कशामुळे कमी होतो आहे हे तुम्हाला शोधावं लागणार आहे. ब्रेन डंप हे बरेच जण करतातही, जर्नलिंग करतात. म्हणजे रात्री झोपायच्या आधी किंवा सकाळी उठल्यावर जनरली लोक करतात की 2 मिनटं बस शांत बसून एका डायरीत सगळे विचार त्या डायरीमध्ये लिहून काढायचे. ह्याच्याने काय होतं, टेन्शन पण कमी होतं आणि डोक्यातले विचार पण रिकामे होतात. जर्नलिंग ही सुद्धा चांगली सवय आहे. जर तुम्हाला जर्नलिंगवर एखादा व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा, मी नक्की घेऊन येईन. गाणे ऐकू शकता. गाणे ऐकल्यामुळे मनाचं टेन्शन जे असतं, जे ओझं असतं ते थोडं सेटल होतं, थोडंसं कमी होतं, डिटॉक्स मिळतो. टॉकिंग थेरपी, तुम्ही सायकोलॉजिस्टकडे जाऊ शकता, तुम्ही सल्ला घेऊ शकता, प्रोफेशनल गायडन्स घेऊ शकता, प्रोफेशनल हेल्पकडे जाऊ शकता, किंवा तुमच्या जवळची व्यक्ती असेल कोणी त्यांच्याशी बोलू शकता, मन मोकळं करू शकता. तुम्हाला कोणीतरी समजून घेईल, तुमच्याशी बोलेल नीट, विदाऊट एनी जजमेंट्स, त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता आणि मन मोकळं झालं की टेन्शन आपोआप कमी होतं. लास्ट बट नॉट द लिस्ट, ध्यान, मेडिटेशन. आपण सगळे टाळतो, सगळे आपल्याला सांगत असतात की नाही तू ध्यान कर, मेडिटेशन कर, तर टेन्शन कमी होईल, पण आपण करत नाही. सगळे आपल्याला सांगतात ध्यान म्हणजे माइंड जिमच असतं, मेडिटेशन इज अ माइंड जिम. दिवसातून फक्त कधीही 5 मिनटं डोळे बंद करून शांत बसा आणि कसलेच विचार करू नका, फक्त श्वासाकडे लक्ष द्या. दिवसातून कधीही 5 मिनटं एवढं आपण नक्कीच करू शकतो. तुम्हाला स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी काही मंत्र हवा आहे? माझ्याकडे आहे. स्ट्रेस आला तर हे लक्षात ठेवा, स्टॉप, ब्रीथ, थिंक अँड देन ॲक्ट. स्टॉपमध्ये थांबा, तुमचं जे काही काम चालू असेल, तुम्ही आत्ता जे काही करताय ते सगळं थांबवा. दुसरं, ब्रीथ, सगळे कामं थांबल्यावरती ब्रीथ, 10 सेकंड, 1 मिनटं शांत बसा, श्वास घ्या. तिसरं, थिंक, माझा हा स्ट्रेस आहे तो खूप मोठा आहे का, किती दिवसापासून येतोय मला, मी कुठल्या प्रोफेशनल हेल्पकडे गेलं पाहिजे, कसं सोडवू शकते स्वतः, मी काय करू शकते. आपण जेव्हा स्ट्रेस घेतो तेव्हा समोरच्यावर चिडचिड आपली अशी ओतली जाते, समोरच्यावर चिडचिड करतो आपण, त्याच्यामुळे त्याला पण त्रास होतो. त्याच्यामुळे थांबा, ब्रीथ, ॲक्ट, विचार करा, मग ॲक्शन घ्या. मी सायकोलॉजिस्टकडे जाऊन कमी करू शकते, मी सायकोलॉजिस्टला जाऊन बोललं पाहिजे, हे जर तुम्हाला योग्य सोल्युशन वाटत असेल तर ते करा. आणि मग सोल्युशन ठरलं की ॲक्शन घ्या आणि इम्प्लिमेंट करा, आणि मग ह्याच्याने तुमचं टेन्शन नक्की कमी होईल. तुम्हाला स्ट्रेस आला की तुम्ही काय करता हे मला नक्की कळवा कॉमेंटमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, मी कुठला व्हिडिओ करावा, मी कुठल्या विषयावर व्हिडिओ घेऊन यावा ह्याचं सजेशनसुद्धा मला कॉमेंटमध्ये द्यायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय.